वंदे मातरम या टीमचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. हो जबरदस्त फटका, व्हाट अ शॉट. व्यासपीठाला सलामी देणारा दर्जेदार षटकार, 6 धावा. काय बॅटिंग होत आहे मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. जबरदस्त गोलंदाजी. ज्याप्रमाणे गोलंदाजाची चर्चा होत होती अनिलची, 1 क्विंटल त्यांचं वजन आहे. वजनदारी जी त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. कमबॅक, दर्जेदार कमबॅक. इथे मात्र संख्या त्यांनी निर्माण करून दिली, परंतु इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. पण जर पाहिलं तर तब्बल 16 धावा पलकावरती लागलेल्या आहेत. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. सातत्यानं आपण पाहत असतो, ज्या वेळेला पहिल्या इनिंग करता बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये येत असते, त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 20च्या सरासरीने धावा इथे पाहायला भेटत असतात. म्हणजे हे मैदान जर आपण पाहिलं तर धावांसाठी, बॅटिंगसाठी अनुकूल असं मैदान आहे. परंतु सातत्यानं रंग बदलणारा खेळ आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला देखील काही बदलणारे समीकरण पाहायला भेटतील. दरम्यान आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलेले आहेत विकास. बैठक मारून खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र फाईन लेग उपस्थित होते. कदाचित थोडासा मिसफील्ड झाला असता तर तिथे देखील जास्तीच्या धावा मिळाल्या असत्या, कारण की अनुकूल वातावरण तिथे देखील आहे. धावांच्या बाबतीत आपण विचार केला तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं विकासला गरजेचं आहे. परंतु सध्या तरी त्यांनी वाईट बॉल खर्च केलाय. इथे बैठक मारली, फ्लाइंग स्विक फेकून दिला चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तर नंदकुमारजी म्हालसे या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. शिरवली गावचे उद्योगपती, आपलं हार्दिक असं स्वागत. आज सर्वच मान्यवरांनी या स्पर्धेकरिता उपस्थिती दाखवली, कारण की स्पर्धेचा पहिला दिवस असल्यावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. परंतु मी तर म्हणेन की सुपर संडेला सुपर धमाका आपल्याला पाहायला भेटेल. त्या दिवशी देखील मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांच्या समवेत या स्पर्धेची देखील आपण मजा घेऊ शकाल, कारण की सुपर संडे ग्रँड फिनाले. चटपट समीकरण इथे वापरण्याचा प्रयत्न केला गेला बॅटरच्या वतीनं, परंतु हा डॉट बॉल आपण पाहू शकाल. सरळ बॅटनं धावा देखील चांगल्या येत आहेत. परंतु मी तर म्हणेन की इथे इम्प्रोवाइज खेळण्याची गरज नसेल, परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय विकासच्या वतीनं. त्यानं मात्र त्या ह्या बॉलमध्ये तो मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय विकास. लोअर फुटास बॉल कोदून मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी धावपाची संधी, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला भेटली.
कदाचित फेकी व्यवस्थित झाली ती अष्ट्यांचा अचूक जर वेध घेतला असता बॅकअप चांगलं ठेवलं असतं तर रनआउट इथे मात्र फलंदाज होऊ शकला असता. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल. ओ हा बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग आपल्याला पाहायला भेटलाय. कट करायचा होता बॉलला. क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये असो लेदर क्रिकेटमध्ये असो या बॉलवरती श्री शिरवले गावचे उद्योगपती श्री अजितजी कडव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. इथे मात्र आपण पाहू शकता फाईन लेग. विकेट किपरच्या हातून थोडासा चेंडू निसटला होता. फाईन लेगनं त्या ठिकाणी नियंत्रण मिळवलं बॉलवरती, परंतु एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटली. वाईट प्लस 22 अशा 2 धावा आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या पोहोचली. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. दुसरं षटक विकास देखील या षटकामध्ये आता झकास कामगिरी करेल का, कारण की सध्या तरी आपण पाहिलं तर 10 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अजून 2 बॉल शिल्लक आहेत आपण जर पाहिलं तर या षटकातील. स्ट्राईकवर राहुल खोदून मारण्याचा प्रयत्न. फुलवल्यांचा बॉल त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे कट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 27. एकही गडी इथे मात्र बाद झाला नाही. ही गोष्ट खूप चांगली आहे. सातत्यानं तुम्ही विकेट फेकलेला नाहीये. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण जर इथे पाहिलं तर 13.50 ची सरासरी धावफलकावरती आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर धावा आल्या तर मी तर म्हणेन की 70 प्लस नक्कीच जाऊ शकेल टीम. सध्या तरी करंट रन रेटचा विचार 13.50 आहे, परंतु अजूनही हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. विघ्नेश आणि त्याच्या सोबतीला राहुल. विघ्नेशने 16 धावा जमवलेल्या आहेत. त्याच्या बॅटवरती देखील चांगली चेंडू येत आहेत. त्याला देखील चेंडू आता फुलटॉस सारखा दिसू लागलेला आहे. राहुल आता मात्र स्ट्राईकवरती असेल. 8 धावा त्यांनी आपल्या संघाकरिता केलेल्या आहेत. 4 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. आपल्या संघाकरिता चांगली उपलब्धी. आणि टेनिस क्रिकेटमध्ये 5 ओव्हरची मॅच असो 4 ओव्हरची मॅच असो, तुम्ही कमी चेंडूमध्ये जास्ती धावा बनवणं फार गरजेचं आहे. आणि ते काम सध्या तरी या 2 बॅटरच्या वतीनं पाहायला भेटत आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन येतो. गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. दर्शन गोलंदाजी मार्कवरती. दर्शन या कामगिरी आता दर्शनला करावी लागेल मॅच मध्ये. राहुल साठी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. दर्शन नाही तिथे मात्र क्षेत्ररक्षकांना पोहोचणं फार गरजेचं. बराच काळ हवेमध्ये बॉल होता. कठीण झेल सोप्यानं करणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये सर्व समीकरण तुम्ही जर दाखवलं तर नक्कीच तुम्ही देखील विजयाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकाल. बॅटिंग गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण प्लॅन या 4 खांबांवरती घर मजबूत ठेवणं फार गरजेचं आहे. स्लॉटमध्ये बॉल होता. मिड ऑफच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाले, परंतु लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 2 धावा इथे पाहायला भेटतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक 31. नो लॉस ऑफ द विकेट. मैदानाच्या आतमध्ये धावा सुरू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर तिथे 14 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावांवरती थोडा अंकुश मिळवलं विकासनं. आणि आता दर्शन सध्या तरी 4 धावा खर्च करतोय आणि धावसंख्या 31. खाली राहिलेला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. फटका फसलेला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूवरती येतील. धावबादची संधी नाही, कारण की चुकीची फेकी आपल्याला पाहायला भेटली. आणि त्यानंतर 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटल्या. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2 आणि तिसऱ्या बॉलवरती 2 धावा दर्शनच्या वतीनं. 3 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत.
जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. इथे मात्र सासणी गावचे उद्योगपती भागेश दादा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. इथे मात्र आपण पाहू शकता अजून एक धाव एकवटली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. गोलंदाजी आता मात्र चांगली होत आहे. मागील 2 मॅचेसचा आपण विचार केला तिथे मात्र गोलंदाज आणि बॅटर असं समीकरण आपल्याला पाहायला भेटलं, परंतु आता या मॅच मध्ये पूर्ण गोलंदाजीचा वर्चस्व आपण पाहू शकाल. हो व्हॉट अ बॉलिंग, काय बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच हा बॉल आपल्याला पाहायला भेटेल. दर्शनचा दर्शनीय बॉल, वाईड यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ट्रिगर मुवमेंट घेण्या अगोदरच बॉल त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची समाप्ती, चांगली गोलंदाजी दर्शन या षटकामध्ये. सध्या तरी आपण पाहिलं तर धावा त्यांनी 7 खर्च केलेला आहे. मात करतोय बॅटरांवरती बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी कट केला बॉल. त्यांची समाप्ती इथे झालेली आहे आणि ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊ शकाल, कारण की 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. आणि दरम्यान आता देऊया आपण आपल्या डीजे अडतीस धावा झालेल्या आहेत. हॅलो, चला मॅच चालू करायची आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा झालेल्या आहेत आणि पुढील गोलंदाज सचिन. विघ्नेशसाठी सचिन मारा करेल. चला मॅच चालू करायची आहे. विदाउट लॉस 38 रन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा आणि कुठल्याही प्रकारची विकेट नाहीये. भरपूर उशीर येत आहे. पंच चालू करायचं आहे. चला पुढील गोलंदाज सचिन. सुंदर फटका पाहायला मिळाला विघ्नेशच्या बॅटमधून, राहुलच्या बॅटमधून. दरम्यान पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय सचिनवर राहुलने आणि षटकार. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. पंच षटकार. सोमशेव कुठे असतील तर चेंडू द्यायचा आहे. मॅचचा चेंडू द्यायचा आहे. खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळते वंदे मातरम कडून. विघ्नेश आणि राहुल काय फलंदाजी बहरले. दुपारच्या सत्रामध्ये विघ्नेश आणि राहुलने घणाघाती सुरुवात केली. धावसंख्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय सचिनला.
पुढील चेंडू सचिन टू राहुल. दुसरा चेंडू खोलवट टप्प्याचा, दुसऱ्या आणि 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा विदाउट लॉस. 2 चेंडूचा घुटना टेक आणि पुढील चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दरम्यान 2 धावा. सचिन कापडीसाठी सुवर्ण संधी आहे. सचिन कापडी याने जर सचिन कापडीसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे निलेश हारड यांच्याकडून. सचिन कापडी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी सचिनसाठी 201 रुपयाचं पारितोषिक लावले निलेश हारड यांनी. पुढील चेंडू सचिनचा. सुंदर चेंडू खेळून काढलाय. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 49. फुलटॉस चेंडू घुटना टेक आणि षटकार. सुंदर फटका. काय फलंदाजी होते. ग्राउंड मध्ये षटकार चौकारांचाच पाऊस होतोय. एकही विकेट गमावली नाहीये वंदे मातरमने आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 55 विदाउट लॉस. 55 ची पार्टनरशिप झाली दोघांमध्ये. विघ्नेश आणि राहुल. पुन्हा एकदा सेम रिप्लाय आणि षटकार. तोच फटका. मला वाटलं जणू काय हा रिप्लायच असावा आणि पुढील चेंडूवर सुद्धा षटकार. सचिन कापडी यांना सुवर्ण संधी होती परंतु विकेटच्या नादामध्ये 2 षटकार लागले 2 चेंडूवर. चला पंच जरा घाई करायची आहे. मॅच पुष्कळ बाकी आहेत. स्वयंसेवक चेंडू द्या. चेंडूचा दाबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक चेंडूचा दाबा घ्यायचा आहे. पंच खूपच तटस्थ आहेत. सागर कापडी असेल, अण्णा असतील, मुरबाडचे नावाजलेले पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे सागर कापडी असतील, अण्णा असेल. आणि स्कोर झालाय 61. चला पुढील षटक घेऊन येत आहेत दर्शन. नौखा खेळाडू आहे. मला वाटतं पहिली जिपेली असावी. आणि काय खेळी करतोय दर्शन. गोलंदाजीमध्ये सातत्य राखताना खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय दर्शन. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. पाहूया पुढील चेंडू. दर्शन याचा खूपच सुंदर चेंडू. दरम्यान थर्ड अंपर चेक करायचंय. फलंदाज आउट असतील. या चेंडूवर रनआउटची विकेट आली आहे. विघ्नेश आउट होऊन परततोय. रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट मिळते. चला फलंदाज लवकर यायचंय. पुढील फलंदाज भगवान असतील.
पुढील फलंदाजासाठी सज्ज झालेत भगवान. दर्शन टू भगवान. कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतोय दर्शन पाहायचा कुठला चेंडू टाकतोय, कारण दर्शनच्या प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आहे. पाहायचं नौका गोलंदाज आहे, काय सुंदर गोलंदाजी करतोय, खूप सुंदर दर्शन. हो, लो फुलटॉस. सुंदर प्रयत्न योगेश मेजर यांचा आणि दुसऱ्या धाव दरम्यान फलंदाज रनआउटची विकेट. फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 62. 62 लॉस ऑफ 2 विकेट. खरोखर दर्शनचं कौतुक करावं तेवढं थोडंच. काय गोलंदाजी करतोय, नौका गोलंदाज आहे, सर्वांना शिकण्यासारखं आहे. पहा दर्शन काय गोलंदाजी करतोय, दुपारच्या सत्रामध्ये काय गोलंदाजी बहरले दर्शनची. पुढील चेंडू दर्शन पाहूया. स्कूप शॉट मारायचा होता भगवानला, परंतु जमलं नाही. दर्शनला स्कूप शॉट मारणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मित्रा, कारण नौका गोलंदाज आहे. पण परंतु गोलंदाजी काय करतोय, दुसऱ्याच मॅच मध्ये पाहतोय आपण काय गोलंदाजी होते दर्शनची. दर्शन हा शिरवली संघाचा खेळाडू आहे मित्रांनो. सुंदर गोलंदाजी दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. खूप सुंदर, खूप सुंदर दर्शन. मी पहिल्यांदाच म्हटलो दर्शनचं कौतुक करावं तेवढं थोडंच. काय गोलंदाजी करतोय मित्रांनो, पुढे जाऊन भरपूर यश प्राप्त करेल असं वाटतंय दर्शन. आणि या जीपीएलच्या माध्यमातून एकाच एक खेळाडू पुढे येत आहेत आपल्याला, आणि हेच आपल्याला करायचं होतं आणि तेच होत आहे. पाहूया पुढील गोलंदाज दर्शन. हा, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक करतील. तदनंतर एक धाव पूर्ण, दुसरी धाव ही सुद्धा पूर्ण. 2 धावेने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती मात्र 64. आतापर्यंत दर्शनने फक्त 3 धावा खर्च केल्यात. « 64 धावा. थोडस रनअप मध्ये व्यत्यय आलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते दर्शनच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली, आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 3च धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू दर्शनचा आणि सुंदर फटका. झेल बुडालाय, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. स्कोर जाऊन पोहोचलाय 66. 67 धावांची गरज आहे. टॉस साठी यायचंय दोन्ही संघाचे कर्णधार धर्मवीर आणि नित्यश्री. आणि तदनंतर आपण स्वागताकडे बोलूया. अतुल भोईर यांचं स्वागत करतील. स्वप्नील भोईर, अतुल भोईरचं स्वागत करायचं. स्वप्नील भोईर चला. स्वागत होत आहे अतुल भोईर, स्वागत करतायत स्वप्नील भोईर. चला कॅमेरा. अतुल भोईरचं स्वागत होत आहे. अतुल भोईर उद्योजक सासने यांनी आमच्या जीपीएल ला भेट दिली. दादा तुमचं स्वागत आहे. त्यानंतर नंदकुमार म्हाडसे यांचं स्वागत करतील अजितदादा कडव. अजितदादा कडवनी नंदकुमार म्हाडसेचं स्वागत करायचंय. सॉरी, स्वप्नील भोईर करतील. नंदकुमार म्हाडसे यांचं स्वागत करतील स्वप्नील भोईर. युवा उद्योजक काकडपाडा
जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असेल. सर्वस्वीला जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असेल. हॅलो हॅलो अजितदादा कडव युवा उद्योजक मानिवली शिरवली यांचं स्वागत करतील तानाजी भाऊ वाघिवले. कॅमेरामन अजितदादा कडव यांचं स्वागत करतील तानाजी भाऊ वाघिवले. स्वागत समारंभ होतोय. सर्वांचं पुनश्च स्वागत जीपीएलच्या माध्यमातून. आपण सर्वांनी जीपीएल ला भेट दिली. दादा खूप खूप शुभेच्छा असतील. चला मॅच ऑन करायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि ताबडतोब मॅच चालू करायचे. चला धर्मवीर आणि नित्यश्री कॅप्टन यायचंय. टॉस साठी यायचंय. पहिली इनिंग संपले मित्रांनो. चला टॉस साठी यायचे. हरेश कुठे असतील? टॉस साठी यायचंय. नित्यश्री कॅप्टन कुठे असतील? चला टॉस साठी यायचंय. पुन्हा पुन्हा कॉल येत आहेत. नित्यश्री कॅप्टन. क्षेत्ररक्षण सज्ज. सलामीचे फलंदाज सुद्धा क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. चला पहिला गोलंदाजासाठी येतोय तो भगवान वाघ. भगवान कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतोय ते पाहायला मिळेल आपल्याला. आता 67 धावांचं आव्हान सर्वस्वी 11 समोर असेल आणि स्ट्राईकला असेल विकास, नॉन स्ट्राईकला तुषार. पाहूया भगवान टू विकास. सुंदर कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू आणि हा दरम्यान चौकार येतोय. चौकार मी घातक करतोय विकास. दुसरा चेंडू काय सुंदर फटका केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौकार. झालेत. हरेश कडव कुठे असतील? हरेश कडव टॉस विन झालेत. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तिसरा चेंडू काय गोलंदाजी. भगवानचं परिवर्तन पाहायला मिळालं. कमबॅक केलं तिसऱ्या चेंडूवर. 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कमबॅक भगवानचं पाहायला मिळालं आपल्याला. भगवान सुद्धा कुठे कमी नाहीये मित्रांनो, परंतु विकासची बॅटिंग सुद्धा कमी नाहीये. चला पुढील चेंडू घेऊन येत आहेत भगवान टू विकास. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू फरार. 4 धावा. परंतु भिरकावून दिला ऑफ साइडच्या दिशेने आणि चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 3 फोर मारण्यात यशस्वी झालाय विकास. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. पाहूया पुढील चेंडू भगवानचा विकाससाठी असेल. पाहूया. दरम्यान चेंडू उसळी घेतली चेंडूने आणि सरळ चेंडू जाऊन थांबला तो विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आणि अशी गोलंदाजी करावी लागेल मित्रा.
जिंकायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. आणि पाहूया पुढील गोलंदाज भगवान टू विकास आणि सुंदर फटका पाहायला मिळाला. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 विदाउट लॉस. एकेरी दुहेरी धाव्याचं कुठेही पाहायला मिळालं नाही. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आल्या आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. अशा 13 धावा, 3 चौकार आणि 1 धाव. 6च्या 6 चेंडू विकासाने खेळून काढले. धावा बनवल्या 13. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. चला खेळ चालू करायचंय. कुठल्याही प्रकारचा विलंब नको. पुढील गोलंदाज अजय, पुढील गोलंदाज अजय असतील. आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 प्लेयर असतील आणि कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतोय अजय पाहायला मिळेल. वंदे मातरमचे सिनियर खेळाडू ज्यांच्याकडे पाहिलं जाईल ते आमचे संजय दादा गागस ओनर असतील. तसेच सर्वात सिनियर खेळाडू सुद्धा आहेत ते. वय वर्ष 52. हो, सुंदर गोलंदाजी, वेगावर स्वार झाला आणि पहिला चेंडू डॉट. वय वर्ष 52 संजय गुरुजी. पहा मित्रांनो काय फिटनेस असेल. 52 वर्षात खेळायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. पुढील गोलंदाज अजय. अजयचा पुढील चेंडू विकाससाठी. दरम्यान व्हाईट चेंडू असेल आणि या दरम्यान 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली, जाऊन पोचली ती 14 धाव. पुढील चेंडू अजयचा विकाससाठी. अजय टू विकास. सुंदर चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला आणि एकच धावेवर समाधान मानावं लागलं. विकास याला 1 धावेने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 15 या धावसंख्येवर. आणि आता मात्र कुठे तुषारला स्ट्राईक भेटते मित्रांनो. 8 चेंडू नंतर तुषारला स्ट्राईक भेटते. पाहूया आता तुषार कुठल्या प्रकारचं फटका खेळतो याकडे लक्ष असेल सर्वांचं. संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल तर बॅटिंग तुषारला करावी लागेल. हो, सुंदर चेंडू, वेगावर स्वार झाला होता आणि विकेट किपरच्या हातातून मिसफील्ड आणि चौकार. एकदा काय विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटला तदनंतर चुकीला माफी नाही आणि 4 धावा. 4 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वर. पुढील चेंडू व्हाईट. हंपर कमलाकर अण्णांचा इशारा व्हाईट असेल आणि या व्हाईट नंतर धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवर. अजय आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली. हो, या पुढील चेंडू अजय तो तुषार. यॉर्कर, सुंदर चेंडू होता. यॉर्कर लाईन, डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते. खूप सुंदर. अजय याचा चेंडू खूप सुंदर होता मित्रांनो. अपील होती परंतु अपील कैसे पेटाळून लावले पंच यांनी. पुढील चेंडू अजयचा तुषारसाठी असेल. सुंदर गोलंदाजी करतोय अजय. सुंदर चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. अजयच्या नावामध्ये जय आहे मित्रांनो.
आणि जयच्या प्रमाणे गोलंदाजी करतोय. एक चेंडू सोडला तर सुंदर गोलंदाजी केले. वाईट साठी रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी. चेंडू खोदून काढला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एका धावे समाधान मानावं लागेल. सर्वस्वी 11. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अजयच्या मार्फत. आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. पहिल्या षटकानंतर 14 धावा होत्या आणि फक्त 8 धावा दिल्यात अजय याने. 6 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अजय याची. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अजून भरपूर मॅच बाकी आहेत. जरा घाई करायची आहे. उगाच वेळ वाया घालू नका मित्रांनो. मॅच आपल्या आहेत. सहकार्य करायचे सर्वांनी. पाणी लागलं तर मागू शकता मित्रांनो, परंतु वेळ घेऊ नका. मॅच भरपूर बाकी आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकायचे आहेत. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल आपल्याला. पाहूया पुढील गोलंदाज विघ्नेश. बॅटिंग तर सुंदर केले मित्रांनो विघ्नेश याने. नौका खेळाडू आहे शिरवली गावाचा. बॅटिंग सुंदर केली. आता गोलंदाजीमध्ये काय करतोय पाहूया. आज विघ्नेशचा दिवस आहे आणि तो पुढे कंटिन्यू करत राहील का हे पाहायचं आहे. विघ्नेश सुंदर चेंडू. स्लोअर चेंडू केला होता परंतु त्याला खेळून काढलाय. दरम्यान 2 क्षेत्ररक्षण करतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवर. पुढील चेंडू विघ्नेशचा तुषारसाठी असेल. फलंदाजी सुंदर केली. आता गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली चमक दाखवताना विघ्नेश. सुंदर ऑफ साइडच्या दिशेने सुंदर फटका खेळून काढलाय तुषार याने आणि चेंडू फरार चौकार. तर 27 या धावसंख्येवर. धावसंख्या थांबणार नाहीये. विघ्नेश सुद्धा सुंदर गोलंदाजी करतोय परंतु तितकाच ताकदीने खेळून काढला तुषार याने ऑफ साइडच्या दिशेने चौकार. पुढील चेंडू विघ्नेशचा तुषारसाठी. हो सुंदर फटका पाहायला मिळाला तुषारच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहेत पाहूया. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. विदाउट लॉस 29. गोलंदाजी सुंदर करतोय विघ्नेश. कुठल्याही प्रकारचं मोठं फटके खेळू देत नाहीये विघ्नेश. वरद विनायक कॅप्टन साहिल देसले कुठे असतील ताबडतोब कमिटीशी संपर्क साधायचा आहे. साहिल देसले खूपच बाहेर चेंडू आणि हंपरचा इशारा व्हाईट. दरम्यान 1 धाव वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 30 या धावसंख्येवर. विघ्नेश टू तुषार. काय रणनीती असेल पाहायचा या चेंडूवर. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. स्ट्रेट डाईव्ह. फिल्डर फिल्डिंग करतील तोपर्यंत 1च धाव. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि 1च धावावर समाधान मानावं लागलं. एका धावेने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती मात्र 31 या धावसंख्येवर. विघ्नेश पाहूया पुढील चेंडू विघ्नेशचा विकाससाठी. पुढील चेंडू हवेमध्ये घणाघाती प्रहार केलाय आणि चेंडू फरार षटकार. छत्रपतींचा छावा मिळाला.
मात्र गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला विकास याने. विकासला माहिती आहे की आता धावा बनवाव्या लागतील आणि षटकार चौकार खेळावे लागतील. सुरुवात तर केली मित्रांनो. पाहूया पुढील चेंडूवर काय रणनीती असेल. विघ्नेशच्या ह्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला. 6 धावा वसूल केला. पुढील चेंडू. पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय. सुंदर फटका विकासाने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या रनसाठी फलंदाज बाद असतील. रनआउट साठी थर्ड अंपायरचा इशारा असेल. स्ट्राईकला मेघराज असेल आणि पुढील गोलंदाज असेल अजय. दरम्यान दुसरं षटक घेऊन येत आहे अजय. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं. अजय टू तुषार असेल. सुंदर निरीक्षण पाहायला मिळालं अण्णा यांचं आणि मेघराजला नॉन स्ट्राईकला पाठवलं. आता स्ट्राईकला असेल तुषार. अजय टू तुषार. चला सुरुवात करायची. अजयचा चेंडू तुषारसाठी. पुढील चेंडू भरधाव वेगेने आणि डॉट चेंडू. पहिला चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगावरती स्वार झाले अजय आणि दरम्यान डॉट चेंडू पाहायला मिळाला.
सुंदर फटका पाहायला मिळाला. तुषारच्या बॅट मधून शतक येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. दरम्यान 5 मिनिटांमध्ये षटक संपवायचे अजय याला, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जरा घाई करायची आहे. पुढील चेंडू सुंदर फटका आणि ऑफ साईडच्या देणे महेश यांनी सुंदर झेल पकडला. अमोल जमदरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. ओपनिंग साठी आलेला तुषार आता माघारी परततोय. विकास वाटोपाठ तुषार सुद्धा माघारी परततोय. एकावर एक झटके बसताय सर्वस्वी 11. आतापर्यंत खूप सुंदर खेळ चालला होता मित्रांनो. जसा विकास आउट झाला तसाच तुषार सुद्धा माघारी परतलाय. आणि आता फलंदाजीसाठी तात्या उर्फ समीर काकरपटचा खेळाडू आहे. हा सुंदर फलंदाजी करतोय. तानाजी आगिले यांच्याकडून 101 प्रत्येक षटकारात 501 मित्रा. तात्या यांनी जर मॅच जिंकून दिली तर तानाजी आगिले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. समीर तुला सुवर्ण संधी आहे. जिंका मॅच. आणि पुढील चेंडू अजयचा सुंदर चेंडू. चेंडू काय समजत नाही तात्याला. आणि दरम्यान डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी करतो अजय. पाच चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय अजय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अजयचे माध्यमातून. हो एज आणि आउट. फलंदाजीसाठी येतोय दर्शन. गोलंदाजीमध्ये खूप सुंदर प्रदर्शन केलं दर्शनने. आणि फलंदाजीमध्ये पाहूया कुठपर्यंत स्कोर जाऊन पोहोचलाय. 41-41. 24 धावांची आवश्यकता असेल. 26 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 26 धावा. स्ट्राईक साठी असेल मेघराज, नॉन स्ट्राईक साठी विघ्नेश. शिरवली संघाची ओपनिंग जोडी मेघराज आणि दर्शन मैदानामध्ये आहेत. आणि मेघराजने जर मॅच जिंकून दिली तर तानाजी आगिले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 6 चेंडू 26. आणि गोलंदाज असतील संजय गुरुजी. पाहूया पुढील गोलंदाज संजय टू मेघराज. स्लोवर चेंडू हाताळलाय. पाहूया तर फटका सुंदर होता. हवेमध्ये होता चेंडू. शतक नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पहिल्या चेंडूवर 2 धावा. गोलंदाजीचा भरणा असणारा संघ म्हणजे वंदे मातरम. पुढील गोलंदाज संजय टू मेघराज. पुढील चेंडू मेघराज साठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारचं मोठा फटका मिळत नाहीये. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अजूनही 4 चेंडू 24 धावा म्हणजे 4 षटकार.
जिंकण्यासाठी 4 षटकांची आवश्यकता असेल मेघराजला. पाहूया कुठल्या प्रकारची फलंदाजी करतोय. आता षटकार येईल का पाहायचंय. हो, मोठा फटका खेळण्याच्या नादात एज लागली आणि कुठल्या प्रकारची धाव नाहीये. दर्शन नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. चला पुढील मॅच साठी रेडी राहायचंय. हरेश आपली प्लेइंग 11 घेऊन रेडी व्हायचंय. सुजित आगिवले कुठे असतील. चला कमिटीमध्ये यायचंय. पुढील चेंडू संजयचा खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर आणि मेघराज बाद. एज लागली दरम्यान सुंदर झेल पकडला आणि फलंदाज बाद. मेघराज बाद असतील आणि आता फलंदाजीसाठी येतोय मेजर योगेश घागस. मॅन फ्रॉम योगेश. खूप सुंदर आणि तितकाच घणाघाती प्रहार. पहिला चेंडू षटकार. पहा मित्रांनो, मेजर जणू काय खेळाडू कक्षामध्ये सेट होऊन आलेत. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला संजय घागस गुरुजी. मोठ्या बंधूवर मोठा प्रहार, मोठ्या बंधूवर मोठा प्रहार केला योगेश यांनी. पाहूया पुढील फटका कुठल्या प्रकारचा असेल योगेश यांचा. पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिला. दरम्यान मॅच संपली आणि या चेंडूवर सुद्धा चौकार. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक.